खराससारखी प्रकरणं राजकारणाच्या सोयीनुसार बाहेर येतात. कोणाची तरी बत्ती लावण्यासाठी ठेवणीतल्या गोष्टी बाहेर काढल्या जातात. भोंदू खराच्या प्रकरणावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं वक्तव्य. पोपटराव पवार भुसेनचे पीए खरातकडे गेले होते. अंजली दमानिया यांचा दावा. दीपक केसरकरांचे खरातसोबत 19 कॉल, तर जयंत पाटलांचे देखील अशोक खरातसोबत कॉल्स. अंजली दमानिया यांची माहिती. अभिजित भांडे पाटील नावाच्या उपजिल्हाधिकाऱ्याकडून चाकणकरांसह सर्वांना वाचवण्यासाठी मोठी मदत. अंजली दमानियांचा मोठा दावा. भांडे पाटील यांना पदमुक्त करा. त्यांचे खरातांशी 2 फोनवरून 143 आणि 53 वेळा फोन कॉल्स. दमानियांचा दावा. दीपक केसरकरांच्या आग्रहाखातर खरातकडे गेलो होतो. अंजली दमानियांच्या आरोपानंतर राधाकृष्ण विखे पाटलांचं स्पष्टीकरण. काही गोष्टी अज्ञानानं झाल्या आहेत. राधाकृष्ण विखेंचं उत्तर. दादांच्या घराबाहेर भानामती झाली तेव्हा खरात ठाण्यामध्ये होता. अंजली दमानियांचा मोठा दावा. 34 सेकंदामध्ये 6 आर्थिक व्यवहाराचे ट्रान्झॅक्शन झाले. पोलिसांनी या संपूर्ण प्रकाराचा तपास करावा. अंजली दमानियांची मागणी. सीडीआर खरे की खोटे? ते खरे असतील तर शिंदे केसरकरांची चौकशी कधी? सुषमा अंधारेंचा सवाल. परतवाड्यामधील बुलडोझर चालवला, चांगली गोष्ट. खरातच्या फार्म हाऊसवर बुलडोझर चालवला जात नाही यासाठी तटकरे यांचा आशीर्वाद आहे की ठाण्याचा आहे? चाकणकरांच्या प्रॉपर्टीवर बुलडोझर कधी? सुषमा अंधारेंचा सवाल. चाकणकर मुख्यमंत्र्यांना भेटले आणि मग राजीनामा दिला. मुख्यमंत्र्यांनी चाकणकरांना बोलावून राजीनामा घेतला असेल तर त्यांच्याकडे काहीतरी माहिती असेल. सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. खरात प्रकरणामध्ये कायदा काय असतो हे दाखवून द्या. भोंदू अशोक खरात प्रकरणामध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचं सरकारला आवाहन. भोंदू अशोक खरात आणि पत्नी कल्पना खरातचा नवा कारनामा. शिर्डीतील 4 एकर जमीन खरेदी व्यवहारासाठी राष्ट्रीयकृत बँकेतील खात्यांचा वापर. खात्यांमधून 17 कोटींचे व्यवहार झाल्याची माहिती. भोंदू खराच्या मालमत्तांचे 2 गोण्या कागदपत्र ईडीच्या पथकाकडून जप्त. राज्यामध्ये भोंदू बाबांचा सुळसुळाट सुरू असताना संगमनेरमधील आणखीन एका बाबाचा व्हिडिओ व्हायरल. हात न लावता फक्त मंत्रोच्चारानं कॅन्सर बरा करण्याचा दावा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून पोलिसांकडे कारवाईची मागणी. परतवाडा लैंगिक अत्याचार प्रकरणाची मुख्यमंत्री फडणवीसांकडून दखल. पोलीस अधीक्षकांना फोन करून आढावा घेतला. सूत्रांची माहिती. या प्रकरणी एसआयटी स्थापन. पोलीस अधीक्षक शुभम कुमार यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी होणार. अमरावतीच्या परतवाडामधील आरोपी मोहम्मद अयाजच्या घरावर अतिक्रमणावर बुलडोझर कारवाई. पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये जेसीबीनं घराच्या बाजूला असलेला अनधिकृत लोखंडी जिना पाडला. हिंदू सरकारमध्येच हिंदू मुली सुरक्षित नसतील तर काय करावं? बटेंगे तो कटेंगे म्हणणारे लोक गेले तरी कुठे? अमरावतीमध्ये तरुणींचं लैंगिक अत्याचार प्रकरणावरून बच्चू कडू आक्रमक. नाशिकच्या आयटी कंपनीमधील लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरण. नाशिक पोलीस ठाण्यामध्ये 8 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल. या प्रकरणामध्ये 7 आरोपींना अटक, तर मुख्य सूत्रधार निदा खान अद्याप फरार. गेल्या 20 दिवसांपासून निदा खान फरार. नाशिकमधील आयटी कंपनीतील अत्याचार प्रकरणी मलेशिया कनेक्शन समोर. संबंधित प्रकरणामध्ये विदेशी फंडिंग झाल्याचा संशय. काही व्हॉट्सअप चॅटच्या आधारे पोलिसांकडून तपास सुरू. नाशिकमधील आयटी कंपनीतील अत्याचार धर्मांतर प्रकरणी कंपनीतील एचआर अश्विनी चेनानीला न्यायालयीन कोठडी. पीडित महिलांनी केलेल्या तक्रारींकडे एचआरनं दुर्लक्ष केल्याप्रकरणी गुन्हा दाखल. गोरेगाव ड्रग्ज पार्टीचं कुरिअर कनेक्शन उघड. 2 तरुणांच्या मृत्यूनंतर गोरेगाव ड्रग्ज प्रकरणाच्या तपासाला वेग. पोलिसांच्या 6 पथकांकडून तपास सुरू. पार्टीमध्ये 25 विद्यार्थ्यांचा ग्रुप सहभागी होता. गोरेगावच्या नेस्कोमधील कॉन्सर्टमध्ये इन्फ्लुएन्सर ऑरी ही उपस्थित. याआधीही ऑरीवर ड्रग्ज सेवनाचे आरोप. नेस्कोतील कॉन्सर्टमध्ये ड्रग्जचं अतिसेवन केल्यामुळे 2 जणांचा झाला होता मृत्यू. भंडाऱ्यामध्ये ड्रग्जचं मोठं रॅकेट. शालेय विद्यार्थ्यांना एमडी ड्रग्ज मिळतं. खासदार प्रशांत पडोळेंचा दावा. तर ड्रग्ज प्रकरणी सरकार संवेदनशील अँटी नार्कोटिक्स पॉलिसी आणली आहे. मंत्री पंकज भोयर यांचं उत्तर. आज संसदेमध्ये नारी शक्ती वंदन सुधारणा विधेयक सादर होणार. 2 दिवस विधेयकावर लोकसभेत चर्चा केली जाणार. विधेयकामध्ये लोकसभा विधानसभेत महिलांसाठी 33% जागा राखीव ठेवण्याचा प्रस्ताव. नारी शक्ती वंदन विधेयकाला इंडिया आघाडीचा पाठिंबा. महिला आरक्षण विधेयकाला समर्थन करणार. दिल्लीमधील इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर खरगेंची माहिती. पण डिलिमिटेशनला इंडिया आघाडीचा विरोध. सुप्रिया सुळेंची माहिती. काही लोक छुप्या पद्धतीने नारी शक्ती विधेयकाला विरोध करतायत. विशेष अधिवेशनामध्ये बुरखा फाटेल. विरोधकांच्या डिलिमिटेशनच्या भूमिकेवरून फडणवीसांचा निशाणा. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा नारी शक्ती वंदन विधेयकाला पाठिंबा. सुनेत्रा पवारांचं पंतप्रधान मोदींना पाठिंब्यासाठी पत्र. नारी शक्ती वंदन विधेयकाचं सुनेत्रा पवारांकडून कौतुक. ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आदित्य ठाकरेंना कार्याध्यक्ष करण्याच्या हालचाली. आगामी कार्यकारिणी बैठकीमध्ये ठराव मांडणार. सूत्रांची माहिती. तर माझ्या कार्याध्यक्षपदाबाबत चर्चा तथ्यहीन. आदित्य ठाकरेंचं स्पष्टीकरण.
आदित्य ठाकरेंचं नाव समोर आलं तर स्वागत आहे. उद्धव ठाकरे पक्षाबाबत निर्णय घेतात. संजय राऊतांचं वक्तव्य. उद्धव ठाकरे देखील कालांतरानं पक्षाचे कार्याध्यक्ष झाले होते. राऊतांची प्रतिक्रिया. उद्धव ठाकरेंनी राजकारणातून निवृत्त व्हावं. आदित्य ठाकरेंकडून हा संकेत देण्याचा प्रयत्न. संजय शिरसाटांचा निशाणा. तर आमच्या पक्षात होणाऱ्या बदलांमुळे इतरांना मूड काय येत आहेत. किशोरी पेडणेकरांचा पलटवार. उद्धव ठाकरे कार्याध्यक्ष झाल्यावर राज ठाकरे नारायण राणेंनी शिवसेना सोडली. असं कर्तृत्वान त्यांचं नेतृत्व होतं. वडिलांपेक्षा आदित्य ठाकरे कर्तृत्वान असतील का याची राज्याला उत्सुकता. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांचा आदित्य ठाकरेंना टोला. अर्थ खातं आणि महिला आयोग राष्ट्रवादीकडेच राहणार. राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्याची माहिती. दरम्यान अर्थ खातं अधिवेशनापूर्वी फडणवीसांनी स्वतःकडे ठेवलं होतं. बारामतीमध्ये सुनेंद्र पवारांच्या प्रचारासाठी रोहित पवार मैदानात. रोहित पवारांकडून काटेवाडीमध्ये घोंगडी बैठक घेण्यास सुरुवात. रोहित पवारांचे वडील राजेंद्र पवार, बहीण सई पवारांचीही उपस्थिती. छत्रपती संभाजीनगर मनपाची इमारत स्थलांतरित झाली पाहिजे. कब्रस्तानचा परिसर असल्यानं महापालिकेला ग्रहण लागायचं. संजय शिरसाट यांचं वक्तव्य. तर 30-35 वर्ष तुम्हाला मनपाच्या जागेवर कब्रस्तान दिसलं नाही का. जलील यांची प्रतिक्रिया. अहिल्यानगरमधील बनावट दूध प्रकरणी पोलिसांकडून 850 पानांचं चार्जशीट दाखल. प्रकरणामध्ये आतापर्यंत 7 जणांना अटक. 34 संशयित आरोपी अद्यापही फरार. 14 फेब्रुवारीला एफडीएकडून बनावट दूध बनवणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली होती. राज्यामध्ये उन्हाचा कडाका वाढला. विदर्भात उष्णतेची लाट. अकोला, अमरावती आणि यवतमाळमध्ये उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट. नागरिकांनी दुपारच्या वेळेला बाहेर पडणं टाळावं आणि आरोग्याची काळजी घ्यावी. प्रशासनाचं आवाहन. वर्धा जिल्ह्यामध्ये उष्णतेची लाट. आज शाळांना सुट्टी जाहीर. वर्ध्यामधील अंगणवाडी, प्राथमिक, माध्यमिक शाळा आज बंद राहणार. वर्ध्याचे जिल्हाधिकारी वानमती सी यांच्याकडून आदेश जारी. तापमानामध्ये 43 ते 45 अंशांपर्यंत तापमान जाण्याची शक्यता. यावर्षी 92% पाऊस पडणार. भारतीय हवामान विभागाचा अंदाज. अल निनोच्या प्रभावामुळे यंदा कमी पावसाचा अंदाज. मुंबईमध्ये 1 मे पासून 10% पाणी कपात करण्याचा प्रस्ताव. पालिका प्रशासनाकडून आयुक्तांकडे प्रस्ताव मंजुरीसाठी सादर. पुणे महापालिकेच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई. खराडी इओन पार्कमध्ये 7 आरएमसी प्लांटवर पालिकेची. नवी मुंबईच्या बेलापूरमध्ये स्पाच्या नावाखाली सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांची धाड. कारवाईमध्ये 4 परदेशी आणि 3 भारतीय महिलांची सुटका. पुणे मनोरुग्णालयामध्ये रुग्णांकडून सफाई करून घेतलेल्या प्रकरणी लोकराज्य स्वयंरोजगार संस्थेकडून रुग्णालयावर आरोप. आमच्यावरील आरोप खोटे. रुग्णालयानं आमचं 2,83 लाखांचं बिल थकवलं. लोकराज्य संस्थेचे येरवडा मनोरुग्णालयावर गंभीर आरोप. पुण्यामध्ये रस्त्यावर लावलेल्या बेवारस वाहनांवर कारवाई होणार. 48 तासांच्या आत वाहन काढून न घेतल्यास वाहन बेवारस म्हणून घोषित करण्यात येणार. पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेचा मोठा निर्णय. पश्चिम विदर्भातही उष्णतेची लाट. अमरावतीचा पारा 43 अंशांच्या वर पोहोचला. पुढील काही दिवस अशाच तापमानाचा अंदाज. मुख्य रस्त्यांसह बाजारपेठेतील गर्दी ओसरली.